Good morning, students. Welcome to NB English Academy. I am Professor Balaj sir. आज आपण खऱ्या अर्थाने टू बीच्या रूपांचा वाक्यामध्ये उपयोग पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं टू बीच्या रूपांचा वाक्यामध्ये उपयोग कशा पद्धतीने करायचा आणि आता मात्र त्याच टू बीच्या रूपांना टू बीच्या रूपांचं वाक्यामध्ये उपयोग पण प्रश्नार्थक वाक्यांच्या पद्धतीने आपण या ठिकाणी करणार आहोत. म्हणजेच त्याच शब्दांचा वाक्यामध्ये उपयोग हे प्रश्न म्हणून तयार करायचे आहे आणि ते कसं करायचं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रथमतः आपण पाहूया मागच्या पाठामध्ये शब्द आपण जे यूज केलेले आहेत वापरलेले आहेत टू बीच्या रूपांचा वापर जे केलेला आहे त्याचा थोडक्यात आढावा घेऊ. नंतर लगेच आपण त्याच शब्दांना त्याच वाक्यांना प्रश्नार्थक वाक्य कसं बनवायचं ते आपण या ठिकाणी पाहूया. प्रथमतः काल पाहिलं आपण जसं म्हटलं की टू बी चे जे रूप आहे टू बी चे रूप आपण या ठिकाणी तीन भागामध्ये डिवाइड केलेलं होतं ते आपण मागच्या पाठामध्ये सविस्तर शिकलेले आहोत. जो प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स अशा पद्धतीनं त्या शब्दांचा आपण या ठिकाणी वापर केलेला होता आणि तेच शब्द वाक्यामध्ये कसं यूज करायचं ते आपण सविस्तर मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं. तरी पण या ठिकाणी पाहूया जो टू बी चे जे तीन काळामध्ये आपण रूपांतर केलेलं होतं प्रेझेंट टेन्स मध्येच पास्ट टेन्स, इथे पास्ट टेन्स, इथे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स अशा तीन काळामध्ये डिवाइड केल्यानंतर प्रत्येक काळामध्ये वेगवेगळे सहाय्यकारी क्रियापद आपण पाहिलेले होते. टू बी चे वर्तमानकालीन रूप एम, इज, आर हे आपण शिकलो. पास्ट मध्ये वॉज आणि वेर हे दोन सहाय्यकारी क्रियापद आपण शिकलेले आहोत. त्याच पद्धतीनं फ्युचर मध्ये शल बी आणि विल बी हे दोन सहाय्यकारी क्रियापद आपण फ्युचर टेन्स मध्ये शिकलेले आहोत. अशा पद्धतीनं आपण हे तीन काळामध्ये डिवाइड करण्यात आलेले टू बी चे रूप वाक्यामध्ये कशा पद्धतीने उपयोगाला आणायचं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहिलेलं आहे. जसं याला वाक्यामध्ये उपयोग आणण्यासाठी प्रथमतः आपण काही सब्जेक्ट्स या ठिकाणी पाहिलेले आहेत. जसं नाउन्स आणि प्रोनाउन्स याचा वापर करून त्याला सब्जेक्ट बनवून त्याच्यासोबत आपण हे शब्द कशा पद्धतीने वापरायचे ते आपण पाहिलेलं आहे. नाउन्स आणि प्रोनाउन्स म्हणजे जसं आपण मागच्या पाठात पाहिलं की नाउन्स आणि प्रोनाउन्स म्हणजे काय आय, वी, यू, ही, शी, इट, दे, निधू आणि सांची इथपर्यंत आपण या ठिकाणी नाउन आणि प्रोनाउनच्या एक करता एक सब्जेक्ट म्हणून या ठिकाणी वापरलेलं होतं. त्याच्याच सोबत आपण या ॲमिझार, वॉज आणि शल बी, विल बी या सहाय्यकारी क्रियापदांना टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदांना वापरलेलं होतं, यूज केलेलं होतं. जसं आपण बघितलं आय, वी, यू, ही, शी, इट, दे, निधू अँड सांची हे प्रोनाउन्स आणि हे नाउन्स आपण मागच्या पाठामध्ये सविस्तर पाहिलं. आता हेच सब्जेक्ट याच्याच सोबत आपण खऱ्या अर्थाने ॲमिझार, वॉज, शल बी, विल बीचा वापर केलेला होता. जसं ॲमिझार हे आय सोबत आपण एम हे सहाय्यकारी क्रियापद घेतलं, वी सोबत आर हे सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला. त्यानंतर यू सोबत आर, यू सोबत पुन्हा आर, ही सोबत इज, शी इज, इट इज, दे आर, निधू अँड सांची आर अशा पद्धतीने टू बीच्या प्रेझेंट टेन्स मधील वर्तमानकालीन एम, इज, आर या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर आपण या सब्जेक्टच्या सोबत केलेलं होतं. त्याच पद्धतीने वॉज आणि वेर, शल बी, विल बी याही सहाय्यकारी क्रियापदांचा आपण या ठिकाणी वापर केलेला आहे. जसे की वॉज हे एकवचनी असल्यामुळे आय, ही, शी, इट आणि निधू यांच्या समोर यूज केलेला होतो. तर वेर मात्र वी, यू, दे आणि निधू अँड सांची यांच्या समोर आपण वेरचा वापर प्रामुख्याने केलेले होतो. त्याच पद्धतीने शल बी आणि विल बी हे टू बीचे फ्युचर टेन्स मधील सहाय्यकारी क्रियापद आपल्याला आय आणि वी समोर शल बी हे वापरलेलं होतं. तर यू, ही, शी, इट, दे, निधू अँड सांची इथपर्यंत विल बी वापरलेलं होतं. म्हणजेच
आय आणि बी समोर शल बी तर बाकी सर्वच सब्जेक्टच्या समोर सगळ्याच सब्जेक्टच्या समोर आपण या ठिकाणी विल बीचा वापर प्रामुख्याने केलेला होतो. ते आपण मागच्या पाठामध्ये व्यवस्थित शिकलेले आहोत. आता आपण मात्र याच शब्दांना याच वाक्यांना खऱ्या अर्थाने प्रश्नार्थक वाक्य कसं बनवायचं या ठिकाणी आपण पाहणार आहोत. जसं आपण बघितलं आय एम म्हणजे मी आहे, वी आर म्हणजे आम्ही किंवा आपण आहोत, यू आर म्हणजे तू आहेस, यू आर म्हणजे तुम्ही आहात, ही इज म्हणजे तो आहे, शी इज म्हणजे ती आहे, इट इज म्हणजे ते आहे, दे आर म्हणजे त्यांनी आहे, निधू इज म्हणजे निधू आहे, अँड निधू अँड सांचे आर म्हणजे निधू आणि सांचे आहे. अशा पद्धतीचे आपण या ठिकाणी वाक्य तयार केलेले होतो. त्याच पद्धतीने वॉज वेअर घेत असताना आय वॉज मी होतो, वी वेअर आम्ही होतो, यू वेअर तू होतास, यू वेअर तुम्ही होता, ही वॉज तो होता, शी वॉज ती होती, इट वॉज ते होता, दे वेअर त्यांनी होते, निधू वॉज निधू होती, निधू अँड सांची वेअर निधू आणि सांची होते. अशा पद्धतीने वॉज वेअरचा वापर आपण त्यांच्यामुळे या ठिकाणी केलेलं होतं. तसेच आय शल बी मी असेन, वी शल बी आम्ही किंवा आपण असू, यू विल बी तू असशील, यू विल बी तुम्ही असाल, ही विल बी तो असेल, शी विल बी ती असेल, इट विल बी ते असेल, दे विल बी त्यांनी असतील, निधू विल बी निधू असेल, अँड निधू अँड सांची विल बी निधू आणि सांची असतील. अशा पद्धतीचे वाक्य आपण या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहिलेलं होतं. आता मात्र आपण या ठिकाणी काय करत आहोत, याच वाक्यांना प्रश्नार्थक वाक्य तयार करत आहोत. म्हणजेच याचे प्रश्न कशा पद्धतीने तयार करायचं ते आपण या ठिकाणी सविस्तर पाहणार आहोत. पहा इकडे एकदम सोपं आहे. जर आपणाला या ठिकाणी हे जे वाक्य जर तुम्हाला व्यवस्थित समजलेले असतील, जे वाक्य आपण आता या ठिकाणी पाहिलेलं आहे, हे वाक्य जर तुम्हाला सविस्तर समजलेले असतील तर प्रश्न समजायला वेळ लागणार नाहीये. बिलकुल काही क्षणामध्ये याचे प्रश्न कसे तयार करायचं हे तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल. प्रथमतः याकडे लक्ष द्या. जसं आपण बघितलं ॲची जोडी ॲम आहे, पुढे आल्यानंतर पास्ट मध्ये इकडे जाऊया, हे इकडे आल्यानंतर ॲची जोडी ॲम आहे, हे प्रेझेंट मध्ये शब्द आहेत आणि हे प्रेझेंट मध्ये शब्द आपण या ठिकाणी पाहतो. हे प्रेझेंट मध्ये तुम्हीचे प्रेझेंट कालीन हे रूप आहे ॲम चा. तसं पास्ट मध्ये असल्यानंतर पास्ट मध्ये इकडे वॉज आहे, तर फ्युचर मध्ये शल बी चा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीचे आपण या ठिकाणी रूप पाहिलेले आहोत. मात्र आता काय करतोय, जसं याच वाक्यांना प्रश्न तयार करण्यासाठी एक छोटंसं स्टिक्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. एकदम साधा आणि सिंपल पद्धतीनं आपण या ठिकाणी समजावण्याचा प्रयत्न करत आहोत. पहा या ठिकाणी आय एम म्हणजे मी आहे, आय वॉज म्हणजे मी होतो, आय शल बी म्हणजे मी असेल. आता आपण प्रथम एक शब्द एक वाक्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रथमतः आपण एम इजचा वापर पाहूया, नंतर वॉज वेल, नंतर शल बी विल बी. अशा पद्धतीने सविस्तर आपल्याला समजायला मदत होईल. पहा आपण या ठिकाणी एम इजा याचे प्रश्न कसे तयार करायचे हे आपण या ठिकाणी प्रथमतः पाहणार आहोत. त्याच्यानंतर मग वॉज वेल पाहू, नंतर मग शल बी विल बी हे सुद्धा आपण या ठिकाणी सविस्तर पाहू. आता बघा आय एम म्हणजे याचा अर्थ मराठीमध्ये होतो मी आहे. त्यानंतर वी आर याचा अर्थ आम्ही किंवा आपण आहोत. त्यानंतर यू आर तू आहेस. त्यानंतर यू आर तुम्ही आहात. त्यानंतर ही इज तो आहे. शी इज ती आहे. इट इज ते आहे. दे आर त्यांनी आहेत. निधू इज निधू आहे. निधू अँड सांची आर निधू आणि सांची आर निधू आणि सांची आहे.
अशा पद्धतीची वाक्य आपण मागच्या पाठात पाहिलेले आहोत। आता आपण काय करत आहोत, याच वाक्यांना याच जोड्यांना प्रश्न तयार करत आहोत। याच जोड्यांचे प्रश्न कशा पद्धतीने करायचे ते आपण या ठिकाणी सविस्तर पाहणार आहोत। बघा एकदम सोपं आहे। जसं आपण या ठिकाणी बघितलं आय ची जोडी एम सोबत आहे। आता याच जोडीने कशा पद्धतीने आपण जसं आय एम बघितलं म्हणजे मी आहे, मी आहे, आम्ही आहोत, आपण आहोत, तू आहेस, तुम्ही आहात, हे वाक्य खऱ्या अर्थाने प्रश्नार्थ तयार करण्यासाठी कशा पद्धतीने बनवतात। जसं मी आहे पासून बनतं मी आहे का, आम्ही आहोत किंवा आपण आहोत पासून बनतं आम्ही किंवा आपण आहोत का, तू आहेस का, तुम्ही आहात का, तो आहे का, ती आहे का, ते आहे का, त्यांनी आहेत का, निधू आहे का, निधू आणि सांची आहेत का, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स, अशा पद्धतीचा प्रश्न आपण या ठिकाणी तयार करणार आहोत। आता प्रश्न तयार करायचं म्हणजे नेमकं काय आहे मी आत्ताच सांगितलं। जर तुम्हाला हे वाक्य ही पद्धत लक्षात जर आली असेल, हे तुम्हाला समजलं असेल तर निश्चितच प्रश्न तयार करायला जास्त वेळ लागणार नाही, बिलकुल काही क्षणामध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रश्न समजून येईल। फक्त पहा इकडे प्रश्न कसं करायचं या ठिकाणी एकदम काही क्षणामध्ये आपण या ठिकाणी समजून घ्यायचा प्रयत्न करूया। आयची जोडी एम आहे, हे जोडे आपण कायम ठेवलेले आहेत। मग आता प्रश्न करत असताना काय करायचं, बिलकुल काही छोटे छोटे ट्रिक्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत, काहीच करायचं नाही। आपण या ठिकाणी बघितलं हे सब्जेक्ट कायम ठेवायचे। हे पहा आय पासून निधू आणि सांचेपर्यंतचे जे शब्द हे सब्जेक्ट्स आहेत, हे सब्जेक्ट्स कायम ठेवायचे, याच्यामध्ये काही बदल करायचे नाही। मग बदल काय करायचा, प्रश्न तयार करण्यासाठी काय करावं लागेल, प्रश्न तयार करण्यासाठी एक छोटेसे ट्रिक्स आपण एक महत्त्वाचे ट्रिक्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत, जे आपण या ठिकाणी टू बी चे रूप शिकत आहोत। टू बी चे रूप शिकत असताना याच्यामध्ये बघितलं की जे प्रेझेंट टेन्स मध्ये एम पास्ट मध्ये वॉज वेअर, फ्युचर मध्ये शॅल बी क्लिअरचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे। याच शब्दांना जेव्हा आपण सब्जेक्टच्या समोर वापरतो, सब्जेक्टच्या समोर यूज करतो, तेव्हा मात्र या शब्दापासूनच आपल्याला प्रश्न कसं तयार करायचं हे शिकायला मिळतं। म्हणजे काय करावं लागेल पहा, जसं आपण या ठिकाणी बघितलं आय पासून निधू आणि सांचेपर्यंत एमचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे। अशा वेळी मात्र याच वाक्यांना प्रश्न तयार करण्यासाठी काय करावं लागेल, एक छोटीशी ट्रिक ती अशी आहे, फक्त वाक्यात एम इज आर हे शब्द लक्षात घ्यायचे। याला मात्र प्रामुख्याने आपण काय करायचं, याच शब्दांना बाहेर काढायचे, इथून उचलायचं आणि वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं, संपलं। म्हणजे काय करणार, इथे आय आहे, इथून आय बाहेर काढायचा, इथून आय बाहेर काढून वाक्याच्या सुरुवातीला घेतलं की झालं प्रश्न तयार। बघा आपण रेड पेनचा या ठिकाणी वापर करूया म्हणजे लवकर या ठिकाणी समजून येईल। जसं बघा मी या ठिकाणी एम ला इथे राऊंड केलं, इथे राऊंड केलं याचं कारण असं की या ठिकाणी इथे हा जो एम लिहिलेला आहे, एम खऱ्या अर्थाने सब्जेक्टच्या पुढे वापरलेले आहे, नंतर वापरलेले आहे, पण मात्र प्रश्न तयार करण्यासाठी काय करावं लागेल, इथे जे सब्जेक्ट इथे जे टू बी चे सहाय्यकारी रूप आपण या ठिकाणी पाहतोय एम इज आर, या एम इज आर ला या सब्जेक्टच्या अगोदर वापरावा लागेल, म्हणजे हे बदल प्रश्न एम। बघा या ठिकाणी आपण एम चा वापर प्रामुख्याने करतो। कसं होईल, इथून एम उचलायचं, वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं, इथला आर हे काढायचं, इथे सुरुवातीला वापरायचं, इथून आर काढायचं, पुन्हा इथे वाक्याच्या सुरुवातीला, इथून आर काढायचं, वाक्याच्या सुरुवातीला। म्हणजे अशाच पद्धतीने हे सारे शब्द इथून बाहेर काढायचे, इथून काढायचे आणि वाक्यांच्या सुरुवातीला म्हणजे इथे लिहायचं आहे। जसं की शी च्या समोर इज आहे ते इज घ्यायचं, इथे सुरुवातीला घ्यायचं, इज च्या समोर इज आहे ते इज सुरुवातीला घ्यायचं, दे च्या समोर आर आहे ते आर मात्र वाक्याच्या सुरुवातीला, निधूच्या समोर इज आहे ते इज इथे घ्यायचं आहे, आणि निधू आणि सांचेच्या पुढे जे आर दिलेलं आहे ते वाला आर वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं, आणि शेवटी मात्र इथे क्वेश्चन मार्क द्यायचं आहे। क्वेश्चन मार्क म्हणजे कसं होईल, आय एम पासून बनेल एम आय, वी आर पासून बनेल आर वी, यू आर पासून बनेल आर वी, यू आर पासून बनेल आर वी, इज ही इज पासून बनेल इज ही, शी इज पासून बनेल इज शी, इट इज पासून बनेल इज इट, दे आर पासून बनेल आर दे, निधू इज पासून बनेल इज निधू, निधू आणि सांची आर पासून बनेल आर, निधू आणि सांची। अशा पद्धतीचे वाक्य या ठिकाणी तयार झाले। हे झाले प्रश्न। म्हणजे काय होईल बघा, आय एम म्हणजे मी आहे, आणि जेव्हा इथला एम जेव्हा आपण याच्या सुरुवातीला घेतो, सब्जेक्टच्या अगोदर घेतो, वाक्याच्या सुरुवातीला घेतो, तेव्हा याचा अर्थ बनतो मी आहे का। जसं बघितलं आय एम म्हणजे मी आहे, जेव्हा एम आपण सुरुवातीला घेतलं तेव्हा हे बनेल प्रश्न, म्हणजेच मी आहे का, इथे बनेल का। पहा
काय केलं आपण प्रश्न तयार करण्यासाठी नेमकं काय केलं ते आहे फक्त जे टू बीचे रूप आपण वाक्यामध्ये जे यूज केलेले आहेत त्याला मात्र इथून काढलं वाक्याच्या सुरुवातीला घेतलो एवढंच काम आपलं झालं झाले प्रश्न तयार बघा आता काय करायचं आय म्हणजे मी आहे का बघा इकडे आर डी म्हणजे फक्त समोर आपण इथे का लिहित आहोत कारण हे आता प्रश्न झालेले आहेत हे बघा आर यू म्हणजे तू आहेस का आर यू तुम्ही आहात का इज ही तो आहे का इज शी ती आहे का इज इट ते आहे का आर ते त्यांनी आहेत का इज निधू निधू आहे का आर निधू आणि सांची निधू आणि सांची आहेत का निधू आणि सांची आहेत का अशा पद्धतीचे या ठिकाणी प्रश्न तयार झाले पहा आपण टू बी चे वर्तमानकालीन रूप आपण या ठिकाणी एम इज आर चा वापर वाक्यामध्ये कशा पद्धतीने यूज करायचं ते आपण या ठिकाणी सविस्तर बघितलं आहे आणि त्याच वाक्यापासून त्याच शब्दापासून कशा पद्धतीने प्रश्न तयार करायचं ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे बघा म्हणजे काय केलं एकंदरीत आपण एका वाक्यामध्ये सविस्तर पाहत असताना थोडक्यात या ठिकाणी लक्षात येतं जसं पहा इथे लिहूया आपण आय ची जोडी जेव्हा आय सोबत घेतलेली आहे म्हणजे आय एम म्हणजे मी आहे जसं इकडे मी आहे आपण या ठिकाणी लिहून घेऊया मराठीमध्ये आय एम म्हणजे मी आहे असं आपण या ठिकाणी शिकलेले होतो मागच्या पाठामध्ये आता आपण काय केलं याच एम ला वाक्याच्या सुरुवातीला घेतलं म्हणजे असं एम आय इथे क्वेश्चन मार्क दिलं याचा मराठीमध्ये अर्थ होतो मी आहे का म्हणजे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी प्रश्न तयार केलेले आहेत प्रश्नार्थक वाक्य या ठिकाणी आपण बनवलेलं आहे पहा लक्षात आलं असेल आपण कशा पद्धतीने या ठिकाणी टू बीच्या रूपांना चेंज केलेला आहे बदल केलेला आहे तर आता आपण पाहूया या ठिकाणी आपण ॲनिझारचं वाक्यामध्ये उपयोग करत असताना प्रश्न कसे तयार करायचे हे आपण या ठिकाणी सविस्तर पाहिलेलं आहे आता मात्र आपण पुढच्या तुम्हीच्या भविष्य भूतकालीन रूपाकडे म्हणजे पास्ट टेन्स मध्ये जे रूप आपण या ठिकाणी आहे वॉज आणि वेर या सहाय्यकारी क्रियापदांचा वाक्यामध्ये उपयोग कशा पद्धतीने प्रश्न तयार करण्यासाठी केला जातो आता आपण या ठिकाणी सविस्तर पाहूया याकडे लक्ष द्या आपण आता पाहिलेलं आहे मागच्या पाठामध्ये की इथे हे सब्जेक्ट आपण कायम घेऊन आलो सध्या मी बोर्ड या ठिकाणी रफ करतो कारण आपल्याला या ठिकाणी आय मी च्या जाग्यावरती आपल्याला या ठिकाणी वॉज वेर या टू बीच्या भूतकालीन रूपांचा प्रामुख्याने वापर करायचा आहे आणि ते वापर खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी सविस्तर पाहणार आहोत आताच आपण आय एम इज आर हे सविस्तर पाहिलेलं आहे आता आपल्याला या ठिकाणी टू बीच्या भूतकालीन रूपांचा म्हणजे टू बीच्या भूतकालीन रूपाचा या ठिकाणी वॉज वेरचा वापर आपल्याला या ठिकाणी शिकायचा आहे पाहायचा आहे पहा आता आपण पूर्वीच्या भूतकालीन रूपांचा प्रामुख्याने वापर आपण करत आहोत बघा आत्ताच हे जे वाक्य आपण बघितलं या वाक्यामध्ये आपण आय इज आर या शब्दांचा या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर आपण या ठिकाणी बघितलं पण आता मात्र याच ठिकाणी टू बीच्या भूतकालीन पास्ट टेन्स मधील जे वॉज आणि वेर ह्या दोन शब्दांचा दोन सहाय्यकारी क्रियापदांचा वापर आपण वाक्यामध्ये वापरत आहोत आणि त्याच शब्दापासून याच सहाय्यकारी क्रियापदापासून कशा पद्धतीने प्रश्न तयार करतात ते आपण या ठिकाणी सविस्तर पाहणार आहोत पहा आता इकडे या ठिकाणी बघितलं आय ची जोडी आहे वॉज बी ची जोडी आपण बघितलं वेर बी ची जोडी बघितलं वेर बी ची जोडी बघितलं वेर he was she was it was they were Nidhu was Nidhu and Sanchi were आपण हे मागच्या पाठामध्ये सविस्तर पाहिलेलं आहे आता याला मराठीमध्ये आपण अर्थ सुद्धा त्या ठिकाणी आपण शिकलेले आहोत आय वॉज म्हणजे मी होतो किंवा होते we were आम्ही किंवा आपण होतो you were तू होतास किंवा होतीस you were तुम्ही होता he was
तो होता, शी वॉज ती होती, इट वॉज ते होता, दे वे त्यांनी होते, निधू वॉज निधू होती, निधू आणि सांची वेळ, निधू आणि सांची होते. अशा पद्धतीचे वाक्य आपण मागच्या व्हिडिओज मध्ये सविस्तर शिकलेले आहोत, बघितलेले आहोत, पाहिलेले आहोत. आता मात्र बघा, याच वाक्यांना, याच जोड्यांना आपण या ठिकाणी प्रश्न कसं बनवायचं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, आताच आपण एम इज आर या पूर्वीच्या वर्तमानकालीन रूपांचा वापर आपण बघितलेला आहे. त्यांचा वाक्यामध्ये उपयोग करत असताना कशा पद्धतीनं प्रश्न तयार करायचा हे आपण या ठिकाणी सविस्तर पाहिलेलं आहे. जर तुम्हाला एम इज आर या सहाय्यकारी क्रियापदांचा, पूर्वीच्या वर्तमानकालीन सहाय्यकारी क्रियापदांचा वापर वाक्यामध्ये प्रश्न कसा तयार करताना शिकलेले आहात तर तुम्हाला व्यवस्थित समजलं तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. कारण का पहा, आपण पास्ट टेन्स मध्ये जो वाक्य शब्दांचा वापर करत आहोत, या शब्दांचा प्रामुख्याने त्याच पद्धतीने वापर करायचा आहे ज्या पद्धतीने एम इज आर आपण या ठिकाणी वापर केलेले आहोत. पहा, आय वॉज म्हणजे मी होतो, वी वेर आम्ही होतो, आपण होतो, यू वेर तू होतास, तू होतीस, यू वेर तुम्ही होता, ही वॉज तो होता, शी वॉज ती होती, इट वॉज ते होता, ते वेर त्यांनी होते, निधू वॉज निधू होती, निधू अँड सांची वेर निधू आणि सांची होते. असं या ठिकाणी आपण वाक्य पाहिलेले आहोत. मग आता याच वाक्यांना प्रश्न तयार करायचा आहे. मग कसं करणार आहोत पहा, आय वॉज मी होतो म्हणजे मी होतो किंवा मी होते. आता आपण बनवायचं आहे मी होतो का किंवा मी होते का. ओके, वी वेर आम्ही किंवा आपण होतो. आता आपण बनायचं आहे आम्ही होतो का किंवा आपण होतो का. आता पहा कसं बनायचं आहे. आत्ताच एकदम काही क्षणामध्ये आपण या ठिकाणी पूर्वीच्या भूतकालीन रूपांचा वापर प्रश्न तयार करण्यासाठी कसं करायचं हे आपण शिकणार आहोत. पहा, बिलकुल एकदम साधा आणि सोपं आहे. एकदम सिंपल भाषेमध्ये या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर सर्वसामान्य एकदम ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश बद्दल काही माहिती नाहीये, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी बिलकुल सहज अशा पद्धतीने समजून येईल एवढ्या साध्या सिंपल भाषेमध्ये समजवण्याचा प्रयत्न करत आहे. पहा, आय वॉज म्हणजे मी होतो. आता याच आय वॉज या वाक्यांना, या जोड्यांना कसं प्रश्न तयार करायचं पहा. काय करायचं, आताच घेतल्याप्रमाणे इथे जो वॉज आपण दिलेला आहे, हे जे वॉज आहे इथून वॉज आणि वेर इथून या सहाय्यकारी क्रियापदांना पूर्वीच्या पास्ट टेन्स मध्ये भूतकालीन सहाय्यकारी क्रियापदांना इथून बाहेर काढायचे आणि सब्जेक्टच्या सुरुवातीला घ्यायचे. जसं आताच आपण एम इज आर चा वापर करत असताना शिकलेले आहोत. जसं वॉज इथे आहे, इथून बाहेर काढून इथे घ्यायचं आहे. जसं की वॉज आय, इथून वेरला काढायचं, इथे वेर घ्यायचं. जसं की वेर बी, इथून काढायचं, इथे घ्यायचं आहे. वेर यू, इथून काढलो, इथे घ्यायचं आहे. जसं की वेर यू, इथून वॉजला बाहेर काढलं, इथे सुरुवातीला घेतलं वॉज ही. त्याच पद्धतीने सगळ्याच आपण सब्जेक्टच्या सुरुवातीला सर्व पूर्वीचे भूतकालीन रूल आपल्याला लिहायचे आहेत. जसं वेर आणि वॉज आपण या ठिकाणी सब्जेक्टच्या समोर घेतो. आता मात्र या काळामध्ये आपल्याला प्रश्न तयार करण्यासाठी मात्र शब्दांच्या सब्जेक्टच्या सुरुवातीला घेऊन हे प्रश्न तयार करायला लागतात. आता आपलं झालं या ठिकाणी सब्जेक्टच्या सुरुवातीला वॉज वेर लिहून पूर्ण झालं. आता मग काय होणार आहे पहा, काय होणार आहे. आता आपण जसं आधी बघितलं की आय वॉज म्हणजे मी होतो. आता मात्र आपण बदललेलं आहे, चेंज केलेलं आहे. काय केलं, तिथलं वाजलं उचललो आणि सब्जेक्टच्या सुरुवातीला घेतलो, म्हणजे वाक्यांच्या सुरुवातीला घेतलेलं आहे. मग आता काय बनणार प्रश्न. जसं आय वॉज म्हणजे मी होतो, आता झालेलं आहे वॉज आय म्हणजे मी होतो का, मी होते का. अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न तयार झालं. जसे आय वॉज पासून बनलं वॉज आय, वी वेर पासून बनलं वेर वी, यू वेर पासून बनलं वेर यू, यू वेर पासून बनलं वेर यू, ही वॉज पासून बनलं ही वॉज ही, शी वॉज पासून बनलं वॉज शी, इट वॉज पासून बनलं वॉज इट, दे वेर पासून बनलं वेर ते, निधू वॉज पासून बनलं वॉज निधू, निधू आणि सांची वेर पासून बनलं वेर निधू आणि सांची.
म्हणजेच आपण इकडे जेव्हा टू बीच्या भूतकालीन रूपांचा वापर वाक्याची सुरुवातीला करतो तेव्हा मात्र इकडे आपला प्रश्न तयार होता. जसं इकडे मी होतो होते झालेलं आहे त्याच्यासमोर करावं लागेल का, म्हणजे मी होते का, मी होते का किंवा मी होतो का. आपण या ठिकाणी पहा वेर बीचा अर्थ होतो आपण किंवा आम्ही किंवा आपण होतो का. आता इथे सगळीकडे अशा पद्धतीने आपण का असा हा शब्द या ठिकाणी अक्षर या ठिकाणी लिहित आहोत कारण हे बनलेलं आहे क्वेश्चन. जसे की तू होतास का किंवा तू होतीस का, तुम्ही होता का, तो होता का, ती होती का, ते होता का, त्यांनी होते का, नीदू होते का, नीदू आणि सांची होते का. अशा पद्धतीनं आपण प्रत्येक शब्दांचा वापर या ठिकाणी विशेषतः केलेला आहे, दाखवलेलं आहे. आता बघा हे झालेले आहे प्रश्न. टू बीच्या भूतकालीन रूपांचा वॉज या शब्दांचा प्रामुख्याने या ठिकाणी वाक्यामध्ये आपण अशा पद्धतीने यूज केलेला आहे, वापर केलेला आहे. आता आपण या ठिकाणी पूर्ण प्रश्न तयार करून झालेलं आहे. समजलं असेल. आता मला अशा वाटते अशा आहे की विद्यार्थ्यांना हे खऱ्या अर्थाने एकदम सहज पद्धतीने साध्या पद्धतीने समजलेलं असेल. कारण टू बीच्या वर्तमानकालीन आणि भूतकालीन रूपांचा वापर वाक्यामध्ये उपयोग करत असताना कशा पद्धतीने करावं आणि त्याच वाक्यांचा उपयोग प्रश्न तयार करण्यासाठी कशा पद्धतीने करावं या ठिकाणी आपण सविस्तर पाहिलेलं आहे. आता निश्चितच विद्यार्थ्यांना हे सगळं व्यवस्थित समजलं असेल असं मला या ठिकाणी निश्चितच वाटतं. आता आपण पाहूया पुढे फ्युचर टेन्स मधील शॅल बी आणि विल बी या शब्दांचा खऱ्या अर्थाने वाक्यामध्ये उपयोग करत असताना त्यापासून प्रश्न कसे तयार करायचं या ठिकाणी आपण सविस्तर पाहणार आहोत. या ठिकाणी मी रफ करत आहे जे आताच आपण टू बीचे भूतकालीन रूप बघितलेले आहेत. वॉज आणि वेर या दोन टू बीच्या भूतकालीन रूपांचा आपण या ठिकाणी उपयोग पाहिलेला आहे आणि ते मी सध्या रफ करत आहे कारण आता आपल्याला या ठिकाणी टू बीच्या भविष्यकालीन रूपांचा म्हणजेच शॅल बी आणि विल बी या दोन रूपांचा आपण या ठिकाणी वाक्यामध्ये उपयोग करत असताना त्याच्यापासून प्रश्न कसं तयार करायचं ते आता आपण या ठिकाणी शिकायचं आहे. पहा आता आपण या ठिकाणी सविस्तर पाहूया. आता आपण पाहूया टू बीचे फ्युचर टेन्स मध्ये शॅल बी आणि विल बी हे आपण या ठिकाणी वापरूया. मागच्या पाठात मी तुम्हाला सविस्तर सांगितलं शॅल बी विल बी पैकी आय च्या समोर शॅल आणि बी आपण हे बघितलं. विल बी आपण अशा पद्धतीने सविस्तर आय समोर शॅल बी वापरलं, बी समोर शॅल बी वापरलं आणि यू पासून नीदू आणि सांची पर्यंत सगळीकडे विल बी वापरलेलं आहे. पण खऱ्या अर्थात आपण हेच तर सांगितलं होतं तर आय पासून नीदू आणि सांची पर्यंत विल बी वापरता येतो, मात्र शॅल बी हे आय आणि बी समोरच वापरता येतं हे आपण या ठिकाणी सविस्तर पाहिलेलं होतं. आता मात्र पाहूया याच वाक्यांना प्रश्न कसं तयार करायचं आपण या ठिकाणी सविस्तर पाहूया. जसं आपण याच्या जोड्या पहिल्यांदा आपण लिहून घेत आहोत. जसं की हे शॅल बी आणि विल बी वाक्यामध्ये कशा पद्धतीने आपण या ठिकाणी लिहित आहोत घ्यायला पाहिजे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. बघा आता आय शॅल बी, वी शॅल बी, यू विल बी, ही विल बी, शी विल बी, इट विल बी, दे विल बी, नीदू विल बी, नीदू अँड सांची विल बी अशा पद्धतीचे हे वाले शब्द आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. जसं मराठी अर्थ सुद्धा आपण पाहिलेला आहे. आय शॅल बी म्हणजे मी असेन, वी शॅल बी आम्ही किंवा आपण असू, यू विल बी तू असशील, यू विल बी तुम्ही असाल, ही विल बी तो असेल, शी विल बी ती असेल, इट विल बी ते असेल, दे विल बी त्यांनी असतील, नीदू विल बी नीदू असेल, नीदू अँड सांची विल बी
निधू आणि सांची असतील. अशा पद्धतीचे वाक्य आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण सविस्तर या ठिकाणी बघितलेलं आहे. जसं शल्बी आणि निधूचा वापर करून आपल्याला या ठिकाणी वाक्य बनलेले पाहायला दिसत आहे. आता मात्र आपण या वाक्यापासून प्रश्न कसे तयार करायचे हे आपण या ठिकाणी सविस्तर पाहणार आहोत. जसं आपण पहिल्यांदा या ठिकाणी वाचून घेऊया. आय शॅल बी म्हणजे मी असेन, वी शॅल बी म्हणजे आम्ही किंवा आपण असू, यू विल बी तू असशील, यू विल बी तुम्ही असाल, ही विल बी तो असेल, शी विल बी ती असेल, इट विल बी ते असेल, दे विल बी त्यांनी असतील, निधू विल बी निधू असेल, निधू आणि सांची विल बी निधू आणि सांची असतील. अशा पद्धतीचे वाक्य आपण या ठिकाणी पाहिले आहेत. आता मात्र याच वाक्यांना या वाक्यापासून प्रश्न आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. पहा, आताच आपण ॲमेझॉनचा वापर करत असताना, वाल्वचा वापर करत असताना खऱ्या अर्थाने प्रश्न कसं तयार करायचं सविस्तर पाहिलेलं आहे. पण आता मात्र थोडंसं बदल केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तो बदल म्हणजे कसा असेल पहा. या ठिकाणी शल आणि विल हे दोन शब्द प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे शल आणि विल या दोघांना आपण एकत्र करून शल बी असा हा शब्द या ठिकाणी पूर्वीचे भविष्यकालीन रूप म्हणून आपण या ठिकाणी वापरलेला आहे. आता मात्र या शब्दांचा वापर करत असताना, प्रश्न तयार करत असताना आपल्याला काय करावं लागेल. जसं आपण बघितलं आय मीचा वापर करत असताना आय एम पासून एम हे सुरुवातीला घेतलं, आय वॉज पासून वॉज हे वाक्याच्या सुरुवातीला घेऊन क्वेश्चन तयार केलं. आता मात्र आय शल बी या शब्दांच्या जोड्यापासून या वाक्यापासून प्रश्न तयार करताना मात्र शल आणि बी ला एकत्र सुरुवातीला घेता येत नाही. तर आता काय करावं लागेल. शल आणि बी मधून फक्त शल आणि विल बी मधून फक्त विल यालाच वाक्यांच्या सुरुवातीला घ्यायचं आणि प्रश्न तयार करावा लागेल. जसं शल आणि बी ला जागेवरतीच ठेवायचं आहे आणि शल ला बाहेर काढायचं आणि शल मात्र इथे लिहायचं. शल आय बी इथे क्वेश्चन, शल आय बी इथे क्वेश्चन, इथे विल ला इथून बाहेर काढायचं, वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आहे. विल यू बी याला बाहेर काढूया आपण. आता इथे नाही राहिलेलं. आता काय झालंय. शल आय बी, आय शल बी पासून म्हणलं शल आय बी, विल शल बी पासून म्हणलं शल बी बी, यू विल बी पासून म्हणलं विल यू बी. अशाच पद्धतीनं आपण प्रत्येकाच्या समोर हे शल आणि विल वाक्याच्या सुरुवातीला घेत आहोत आणि मात्र बी या शब्दाला मात्र जागेवरच आपण ठेवत आहोत. म्हणजे इथे प्रश्न तयार करत असताना आपण हे रूल्स आपण नियम लक्षात घेतलेले आहेत आणि त्या पद्धतीनेच बी ला जागेवरच ठेवलं आणि शल आणि विल या शब्दांना मात्र वाक्यांच्या सुरुवातीला घेऊन आपण या ठिकाणी क्वेश्चन्स तयार केलो, प्रश्न तयार केलेले आहेत. हे सारे क्वेश्चन मार्क्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि हे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने शल आणि विल ला वाक्याच्या सुरुवातीला घेऊन बनवलेले आहेत. बघा असं आता काय झालं. आय शल बी पासून म्हणलं, आय शल बी पासून म्हणलं शल आय बी, वी शल बी पासून म्हणलं शल वी बी, यू विल बी पासून म्हणलं विल यू बी, यू विल बी पासून म्हणलं यू विल यू बी, ही विल बी पासून म्हणलं विल ही बी, शी विल बी पासून म्हणलं विल शी बी. बघा इट विल बी पासून आपण या ठिकाणी विल इट बी, दे विल बी पासून विल दे बी, निधू विल बी पासून विल निधू बी आणि निधू आणि सांचे विल बी पासून विल निधू आणि सांचे बी. अशा पद्धतीचे प्रश्न तयार केलो. आता हे प्रश्न तयार झाले. जसं आय शल बी पासून मी असेल असं हे वाक्याचा अर्थ होत होतं. आता मात्र शल आय बी पासून बनेल मी असेन का. मात्र आता या ठिकाणी आपल्याला असेनच्या पुढे का असं जोडावं लागेल का, कारण आता हे प्रश्न तयार झालेलं आहे. तसेच शल आय बी पासून मी असेन का, शल वी बी आम्ही किंवा आपण असू का, विल यू बी तू असशील का, यू विल यू बी तुम्ही असाल का, विल ही बी तो असेल का, विल शी बी ती असेल का, विल इट बी ते असेल का, विल दे बी त्यांनी असतील का, विल निधू बी निधू असेल का, विल निधू आणि सांची बी निधू आणि सांची असतील का. अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी तयार झाल्याचे आपल्याला स्पष्ट दिसत आहे आणि आपण या ठिकाणी व्यवस्थित शिकलेले आहोत. पहा आता आपण या ठिकाणी काय काय बघितलं. टू बी चे जे वर्तमानकालीन रूप एम, इज, आर आपण या ठिकाणी पाहतो. टू बी चे वर्तमानकालीन रूप एम, इज आणि आर. टू बी चे पास्ट टेन्स मधील रूप भूतकालीन रूप वॉज आणि वेर. टू बी चे भविष्यकालीन रूप
शॅल बी आणि विल बी या शब्दांचा वाक्यामध्ये प्रश्न तयार करण्यासाठी कशा पद्धतीने वापर करावा या ठिकाणी आपण सविस्तर पाहिलेलं आहे. पहा आता आपण यानंतर जसं हे जे वाक्य आपण या ठिकाणी शिकलेले आहोत, आता मात्र आपल्याला याच शब्दापासून टू बी चे वर्तमानकालीन रूप, टू बी चे भूतकालीन रूप, टू बी चे भविष्यकालीन रूप, आता या रूपापासून आता आपल्याला नकारार्थी वाक्य शिकायचे आहेत. म्हणजेच काय शिकायचं आहे, जसं आय शॅल बी म्हणजे मी असेन, जसं आय वॉज म्हणजे मी होतो, आय एम म्हणजे मी आहे, म्हणजेच आय एम मी आहे आणि त्याचं क्वेश्चन आपण तयार केलेलं आहे. एम आय म्हणजे मी आहे का, तसंच वॉज आय मी होतो का, शॅल आय बी म्हणजे मी असेल का. आता मात्र आपल्याला काय करायचं आहे, आय शॅल बी आय एम पासून जसं आम्ही मी आहे का असं बनवलं. आता आपल्याला बघायचंय मी नाही, आम्ही नाही, मी नव्हतो, आम्ही नव्हतो, मी नसेल, आम्ही नसेल, आपण नसेल, अशा पद्धतीचे नकारार्थी वाक्य आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. निगेटिव्ह सेंटेन्स आपण बनवायचे आहेत. म्हणजे आता टू बीच्या या सर्व काळातील रूपांचा वापर करून वाक्यामध्ये कशा पद्धतीने नकारार्थी वाक्य आपण बनवत आहोत, कशा पद्धतीने नकारार्थी वाक्य बनवायचे ते आपण निश्चितच नेक्स्ट व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. आता मात्र आपण इथे थांबलो.